नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातल्या किवळे गाव येथे। मित्रांनो, सालाबादप्रमाणे या ठिकाणी छकडी शर्यतीचं आयोजन करण्यात आले। मित्रांनो, ही शर्यत जरा आगळी वेगळी आणि प्रथमच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये अशी मुलाखत होती आहे। मित्रांनो, ही जी छकडी शर्यत होणार आहे ते सेकंदाच्या घाटामध्ये होणार आहे। यासाठी सेकंद असणार आहेत आणि यासाठी भव्य दिव्य अशा बक्षिसांचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे। हे मैदान कसं होणार आहे, हा घाट कसा आहे, या घाटाचा पल्ला किती आहे, त्याचबरोबर घाटाचं बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून किवळेगाव ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। दादा नमस्ते। नमस्कार। आपलं नाव दादा? मी बाळासाहेब जयवंत तरस। छकडी शर्यतीमध्ये सेकंदाचा घाट तुम्ही घेताय, कशानिमित्त आयोजन आहे, काय काय तुमचा यात्रा उत्सवाचा कसा कसा कार्यक्रम होतो त्याबाबत सविस्तर माहिती द्या। आमच्या किवळेगावचे ग्रामदैवत श्री बापदेव महाराज यांचा उत्सव सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी उत्सवामध्ये साजरा होत आहे। त्यानिमित्त दिनांक 12 रोजी सकाळी श्री बापदेव महाराजांची विधिवत महापूजा अभिषेक कार्यक्रम होतो आहे। तदनंतर संध्याकाळी 4:30 वाजता श्री बापदेव महाराजांच्या पालखी मिरवणूक सोहळा ह्या ठिकाणी होणार आहे। तदनंतर संध्याकाळी 8:30 वाजता श्री बापदेव महाराजांच्या छबिना मिरवणूक ही होणार आहे। आणि दिनांक 13 रोजी मतदान असल्याकारणानं त्या दिवशी कार्यक्रम काही ठेवलेले नाही आहे, परंतु संध्याकाळी मतदान संपल्याच्या नंतर महाराष्ट्राचे सांस्कृतिक ज्यांनी जोपासली आहे, कला जोपासली आहे, ते मास्टर रघुवीर खेडकर सर कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे। तदनंतर सकाळी तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम होईल। तदनंतर उत्सवास आलेल्या सर्व उत्सवप्रेमी लोकांसाठी भंडाऱ्याचा देवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। तदनंतर संध्याकाळी 4 वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान या ठिकाणी आमच्या गावचे ग्रामदैवत श्री बापदेव महाराज मंदिराच्या पाठीमागं जे मैदान भरवण्यात आखाड्याचं मैदान भरवण्यात येणार आहे आणि ते संध्याकाळी 9 साडेनऊ वाजेपर्यंत कुस्त्याचे जंगी मैदान होणार आहे। तदनंतर 15 तारखेला छकडी स्पर्धा ह्या भागामध्ये छकडीप्रेमी जास्त असल्याकारणानं आणि ह्या पंचक्रोशीमध्ये किंवा हवेली, मुळशी, खेड, मावळ ह्या भागामध्ये आपले गोवंश पालक व्हावं म्हणून ह्यासाठी आणि बैलांची निगा अत्यंत चांगल्या प्रकारे ह्या भागामध्ये राखली जाते म्हणून स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी छकडी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। चालते, धन्यवाद दादा। दादा नमस्ते, आपलं नाव काय दादा? नमस्कार, मी हरीश कदम, मी किवळेगावचा रहिवासी आहे, ग्रामस्थ आहे आणि किवळेगाव हे पुणे जिल्ह्यामध्ये तालुका हवेलीमध्ये आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे त्याच्या शेजारीच आहे, ही सगळ्यांना माहिती आहे। आणि किवळेगावाची परंपरा कुस्ती, छकडी उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात असतो, हे सर्वांना माहीत आहे। तर मी फक्त आखाड्याची माहिती देऊ इच्छितो आणि माझे सहकारी मित्र तुम्हाला छकडीची माहिती देतीलच। तर आमचा आखाडा हा 14 तारखेला दुपारी 4 वाजता चालू होणार आहे। 4 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत आखाडा चालेल आणि भरघोस कुस्त्यावर इनाम आम्ही मोठा ठेवलेला आहे। इनामाची रक्कम ही जवळजवळ 7,77,000 अशी मोठी रक्कम आहे। खूप मोठे पैलवान पण आहेत आणि तर मी सर्वांना आव्हान पण करेन की सर्वांनी यावे। आणि पैलवान जे आहेत, नामांकित पैलवान आहे, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आहे, किरण भगत आहे, त्याच्या सस्ते सुदर्शन कोतकर, त्याच्यानंतर संग्राम जगताप म्हणून एक आहे, तो आर्मी मॅन आहे। त्याच्यानंतर इंटरनॅशनल मेडलिस्ट 2 मुली आहेत, त्या मुलींच्या पण कुस्त्या लावलेल्या आम्ही, मुलींच्या आकर्षक कुस्त्या आहेत आणि ते इंटरनॅशनलला खेळलेल्या आहेत, तर त्यांचे इंटरनॅशनलचे मेडल आलेले आहेत, त्याही कुस्त्या आहेत। तर सर्वांनी त्या कुस्त्या बघायला याव्या आणि गटामध्ये पण आम्ही खाली कुस्त्या ज्या घेतलेल्या आहेत त्या पण इंटरनॅशनल मेडलिस्टची मुलं आहेत सगळी। म्हणजे आम्हाला एकदम सुंदर असा आखाडा पाहायला मिळेल दादा। यस यस। अजून एक सांगू इच्छितो तुम्हाला विशेष की ह्या आखाड्याला
पैलवान अमोल बुचडे, रुस्तमे हिंद, महाराष्ट्र केसरी यांचं सहकार्य खूप मोलाचं लाभलेलं आहे आणि ते दरवर्षी सहकार्य लाभतं. पैलवान हिंद केसरी मॅटवरचे पहिले हिंद केसरी अमोल बराटे तेही उपस्थित असतात, विजय गावडे उपस्थित असतात, असे बरेच पैलवान नामांकित उपस्थित असतात, विकी बनकर असतात. तर मी सर्व कुस्ती शौकीनांना सांगेल की सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे. आखाड्यासाठी आणि छकडी शर्यतीसाठी तुम्ही तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालक असतील किंवा कुस्ती शौकीन असतील यांना काय आव्हान कराल? छकडीचं तर माझे सहकारी मित्र सांगते तुम्हाला, पण कुस्तीचं मी सांगायला आवर्जून की कुस्ती हा आपल्या महाराष्ट्राचा एक असा अलौकिक दागिना आहे की तो सर्वांनी जपला पाहिजे. मातीशी ही प्रत्येकाची नाळ जोडलेली आहे, तर कुस्ती ही प्रत्येकाने खेळली पाहिजे. प्रत्येक माणूस जर काय कुस्तीच्या आखाड्याजवळ आला की त्याच्या अंगावर असा शहारा येतो, तर ते बघण्यासाठी, तो थरार बघण्यासाठी प्रत्येकाने इथं आलं पाहिजे. आणि आमचं हे मैदान जे आहे ते तुम्ही दाखवा लोकांना की हे आमचं मिनी खासबाग मैदान म्हणून हे फेमस आहे. तर त्याप्रमाणेच सगळं आम्ही आखाडा बनवलेला आहे. जे कोल्हापूरचं खासबाग मैदान आहे तसं मैदान बनवलं आहे, तर हे मिनी खासबाग मैदान म्हणून आहे. तर सर्वांनी येऊन हे पाहावं. चालते, धन्यवाद दादा. आपलं नाव? नमस्ते, माझं नाव स्वप्नील बाबाजी तरस. काय सांगाल दादा, छकडीचं मैदान तुम्ही घेतलं आहे आणि तेही सेकंदात घेतलं, ही कल्पना तुमच्या ग्रामस्थांच्या डोक्यामध्ये कशी आली आणि मैदान कसं होणार आहे ह्याची सविस्तर माहिती आम्हाला द्या. आपण सालाबादप्रमाणे बापदेव महाराज उत्सवानिमित्त दरवर्षी छकडी स्पर्धा भरवतो सेकंदाची. ते आपल्या मावळ भागाला लागून हवेली गाव एक असल्यामुळं आपण ही सेकंदाची परंपरा दरवर्षीप्रमाणे भरवतो. ही सेकंदाची परंपरा भरवताना चारही तालुक्यातले गाडा मालक असतात, सर्व बैल असतात. किती शर्यती झाल्या छकडीच्या सेकंदाच्या इथं? पासून ही परंपरा आपल्याकडे चालू आहे, पण ह्याच्यानंतर जी बंदी आली, बंदी उठल्यानंतर हे परत शर्यती भरवणं चालू केली. हे 3रं वर्ष चालू आहे आपलं परंपरेचं. आता एकंदरीत ही शर्यत काय आहे, म्हणजे कशी होणार आहे? आता आम्हाला सगळ्या बैलगाडी चालक मालकांना 4 बैलाची घाटातली शर्यत माहिती आहे, त्यानंतर छकडीची शर्यत माहिती आहे. सेकंदाची छकडीची शर्यत म्हणजे काय, सगळं सविस्तर सांगा. कसं गट होणार आहे, सेमी कसा होणार आहे आणि फायनल कसं होणार आहे? छकडी हे आपले परंपरेनुसार होती आणि सेकंदावरती आपण ठेवतो. छकडीमध्ये सेकंदामध्ये जो स्पीडने जे बैल पळतात, म्हणजे जे आपला सुट्टीपण जो स्पीड असतो तो शेवटपर्यंत जो असतो ना स्पीड, त्याच्यातून जे सेकंदामध्ये कमीत कमी सेकंदामध्ये आतून जी बारी येते ती पहिल्यामध्ये आपण गाडी धरलेली जाते. त्याच्यानंतर सेमी राऊंड होतं आपल्याकडं. आतून बारीला टायमिंग किती आहे काय? तसं आपलं मैदान आहे 550 फुटाचं. तर आपल्याकडं 2 वर्ष झाले की 14 सेकंदामध्ये आपला गाठ फुटतो पहिल्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण कमीत कमी आपल्याकडे 15 ते 20 गाड्या होत्यात, पण आपण वेळेच्या टायमिंगनुसार आपण 15च गाडी घेतो सेमीसाठी सेकंदामध्ये. ज्या सारात आतून येतात मिली पॉईंटमध्ये धरून त्या 15 गाड्या आपण सेमीला घेतो आणि सेमीमधून परत आपण मेगा फायनलसाठी गाड्या पळवतो. त्या 15मधून 9 गाडी आपण सर्वात आतून येणारी 9 गाडी म्हणजे मिली पॉईंटमधल्या सेकंदात येणाऱ्या त्या 9 गाड्या मेगा फायनलसाठी पळवणार आणि त्याच्यातून 7 फायनली आपण बक्षीस देणार. हा तुम्ही छकडीचा सेकंदाचा घाट घेता. मागच्या वर्षी कुणी कुणी सहभाग नोंदवला होता? कुठल्या कुठल्या भागातून गाडी मालक, बैलगाडी मालक उपस्थित राहिले होते? आपल्या इथं एक तर पुणे जिल्हा, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, संभाजीनगर, औरंगाबाद, मुंबई, जालना या सर्व ठिकाणून मागच्या वर्षी सहभाग झाला आणि जवळजवळ आपल्याकडे 210 गाडी पळाली होती. आता मला सांगा दादा, जो 4 बैलाचा सेकंदाचा घाट होतो आणि हा जो आपण शर्यती नियोजित केल्यात तुम्ही छकडी शर्यतीचा सेकंदाचा घाट, ह्याच्यामध्ये फरक काय ते सांगा. 4 बैलामध्ये कसं होतं, 4 बैल हे मोकळी पाळतात आणि छकडी सेकंदामध्ये ड्रायव्हर असतो आपला ड्रायव्हर, आणि 4 बैलीमध्ये हातातल्या गाड्या असं सेकंदाचं. तसं आपल्याकडे दोरा गाड्या खाली जेव्हा बैल जेव्हा खाली बैल सोडणार तेव्हा धागा कट होणार, तेव्हा सेकंद चालू होणार आणि जोच वरती आपलं मैदान संपतं तिथं जाऊन जेव्हा बैल टच होणार त्या जाग्याला तेव्हा ते सेकंद बंद होणार. म्हणजे अतिशय डिजिटल पारदर्शक केलंय तुम्ही सगळं. हो बरोबर. खाली सुटताना धागा तुटून सुटल्यानंतर टायमिंग चालू होणार आणि पुढे निकाल लागायच्या अगोदर धागा तुटल्यानंतर तो टायमिंग बंद होणार. बरं, आता दादा आपण बोलूयात ह्या घाटाकडं. तर हा घाट कुठं आहे, एक्झॅक्ट लोकेशन काय आहे घाटाचं? हा घाट आपला एक्सप्रेस हायवेला लागून, म्हणजे हवेली तालुक्यातील एक्सप्रेस हायवेला लागून आपलं किवळेगाव श्री बापदेव महाराज पटांगणामध्ये हे आपल्या मैदानाचं स्वरूप आहे पूर्ण.
ह्या घाटाचं अंतर किती आहे? ह्या घाटाचं अंतर आपलं रुंदी आपण मोजले तर 14 फुटाची रुंदी आहे बरं. आणि लांबी धरली तर 550 फूट आहे. 550 फूट हो. फक्त आहे. खाली ज्या ठिकाणी तुमचा मंडप असणार आहे तिथून सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गाड्या थांबू शकतात? छकडी किती थांबू शकते? आपण तशा लाईनीमध्ये छकड्या घेतो. बरं. जो आपला स्टेज खालून येतो बरं. म्हणजे स्टेज खालून लाईनी छकडी येते बरं. तेव्हा आपण टोकन दिलं जाते त्यांना. बरं. आणि त्यावेळेस झुपताना आपण ही गाडी जे रॅकवर असते सुट्टीला बरं. त्या सोडून अजून 2 आपण झुपून ठेवतो बरं. की त्या जेणेकरून घाट हा दिवसभर चालू राहायला पाहिजे. हां. आणि टायमिंगनुसार आपण 5 वाजेपर्यंत पहिले फेरी बंद करतो. बरं. त्या टायमिंगमध्ये उरकण्यासाठी आपण 3 गाड्या झुपून ठेवतो. 3 गाड्या. त्यानंतर ज्यावेळेस तुमची निकाल रेष संपणार आहे घाटातली हां. त्याच्यानंतर पुढं थांबायला किती जागा उपलब्ध आहे? तसे जवळजवळ ते 3 ते 4 एकर पूर्ण पटांगण आपलं पूर्ण मोकळे आणि एकदम असं की लागालाग होईन बैलांना कुठं काही जावेन असं काही होणार नाही. ह्या असं पूर्ण मैदान ह्या घाटाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला असं काय आहे का? नाही, असं काहीच नाही आपल्या इथं. त्याचबरोबर आता घाट हा भरपूर प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणावरती बैलगाडी चालक मालक उपस्थित राहणार आहे. त्यामुळे घाटाच्या आजूबाजूला निवाऱ्याला कुठं कुठं जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसे पूर्ण झाड घाटाच्या बाजूने पूर्ण झाडं आहेत सावलीसाठी. हां. त्यामुळे सर्व गाडा मालकांनी लवकर यावं. लवकर गाडी पळवून आपल्या सावलीमध्ये बैलांना आराम होईल अशा ठिकाणी बांधावं. घाट किती वाजता सुरू होईल आपला? घाट आपला सकाळी 8 वाजता चालू होईल आणि पहिली फेरी 5 वाजता बंद होईल. सेमी फायनल 5ला चालू होईल. त्याच्यातून आपण 15 गाड्या पळवणार. नंतर मेगाला 9 गाडी पळवणार मेगा फायनलला. आता वळूयात आपण दादा या चकडी शर्यतीच्या बक्षिसाच्या स्वरूपाकडं. कसं कसं बक्षीस आहे, काय सगळं सविस्तर सांगा पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं. तर आपण बक्षीस ठेवले ते पहिले 5 म्हणजे 14 सेकंद झाले तर 14 पासून 5 सेकंद पकडायचे पुढचे. 14, 15, 16, 17 असं 19 पर्यंत. तर त्याच्यामध्ये पहिलं सेकंद जी बसन त्या 51,000 रुपये त्याला आहे. दुसऱ्याला 41,000, तिसऱ्याला 31,000, चौथ्याला 21,000 आणि 5व्याला 15,000 रुपये. बरं. आणि त्याच्यानंतर पुढचं बक्षीस? त्याच्यानंतर फक्त गाडी पळून घेणार. नंतर मेगा फायनलला 7 फायनल आहे आपल्याकडं. 7 फायनलला 7 टू व्हीलर भेटणार प्रत्येकाला. हो. कुठल्या टू व्हीलर आहेत? आपले सिटी डिलक्स हिरो होंडाच्या. बरं. आणि टोकन किती असणार आहे? टोकन फी आपल्याकडे 2,000 रुपये असणार आहे. बरं. आणि नोंद कशी केली जाणार आहे? नोंद ऑनलाईन आहे का इथं मैदानावर? नाही, जो आपल्या लाईनमध्ये येईन, जो सकाळी लवकर येईन लाईनमध्ये येईन 5च्या आतमध्ये जो आपला रॅक घालून आपलं पास करेन त्याला टोकन दिलं जाईल. त्यालाच टोकन दिलं. आता त्यांना झेंडा पंच असणार आहेत का? झेंडा पंच असणार आहे. एकच आपला ग्रामस्थांमधून एक जण राहणार तिथं. बरं. आता समालोचन कोण करणार या घाटाचं? समालोचनसाठी आपण 4 जण बोलवलेले आहेत. एक आपले 4 बैलीला म्हणून फेमस आहे, सगळीकडेच फेमस आहेत. माऊली दादा पिंगळे. 2 नंबरला आहे आपले हे अजिंक्य बालगुडे. 3 नंबरला साळुंके आहेत आणि 4 नंबरला पिंगळे. बरं. आणि त्याचबरोबर आता दादा ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर केलं जाणार आहे? आपलं जे संघटनेचं लाईव्ह आहे आपल्याकडं म्हणजे बैलगाडा संघटनेचं ते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं लाईव्ह आपण ठेवलेलं आपल्या इथं. बरं. आता दादा हे मैदान आता ह्याच्यामध्ये ड्रायव्हर बसणार आहे छकडीवरती, तर ड्रायव्हरला नियम अटी कशा असणार आहेत त्या संदर्भात सांगा. ड्रायव्हरला नियम अटी हे जे आपल्याला सरकारने लावून दिलेले नियम म्हणजे शेपूट चावणे नाही, मारणे नाही, परांनी अंगठी काठी काय वापरायचं नाही, त्यानुसार मग आपण ड्रायव्हरला पूर्ण नियम दिलेले. तसं काय अपवादात्मक घडलं तर त्याबाबत त्या गाडीवरती निर्णय कसा असणार आहे तुमच्या आयोजन कमिटीचा? तसं आमच्या पूर्ण ग्रामस्थांना कुणालाही जरी काय वाटलं काय दिसलं आढळलं लाईव्ह तर आपलं पूर्ण चालूच आहे. ते बघून आम्ही ती गाडी पूर्ण स्पर्धेतून बाद करणार. बरं. आणि जर कुणाला ऑब्जेक्शन घ्यायचं म्हणलं तर किती कालावधी दिला जाणार आहे या गाडीवरती ऑब्जेक्शन घ्यायचं? ड्रायव्हरने एखाद्या शेपूट चावलंय किंवा ती बाब निदर्शनास नाही आली पण कुणाच्या आलीच तर पुन्हा कोणा आली आम्हाला दिसली तर ग्रामस्थ त्वरित ऑब्जेक्शन घेणार. त्याला कालावधी किती असणार आहे? 10 मिनिटांमध्ये निर्णय घेऊन ती गाडी बाद करू. बरं. आता दादा ह्या मैदानाचे परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? ह्या मैदानाची प्रोसेस ही तशी कंप्लीट झालेली आहे पूर्ण. उद्या सुट्टी असल्यामुळे सोमवारी आपल्याला प्रांत ऑफिसकडून रितसर परवानगी हातात भेटेल. बरं. आणि या मैदानामध्ये ज्या हा घाट होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी इथं उपस्थित असणार आहेत का? हो, असणार आहेत. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था आहे पूर्ण. त्याचबरोबर आता बैलगाडी मालक दूरवरनं येणार आहेत त्यामुळे ग्रामस्थांकडून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली. पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे पूर्ण घाटामध्ये. आणि परत आपण ज्यावेळेस टोकन फाडून गाडी झुपायला घेणार त्यांना प्रत्येकाला एक बिस्लरी बॉक्स देणार आहे पाण्याची व्यवस्था.
तो देणार. रकमेचं कसं आहे आणि टू व्हीलरचं बक्षिसाचं कसं आहे सगळं फोडून सविस्तर सांगा. आता आपल्याकडे 1 नंबरला आपण जे 14 सेकंदामध्ये आपला गाठ फुटला तर त्याच्यामध्ये आपल्याला 51,000 रुपये. तर 51 आपण ज्या 7 फायनल मेगा फायनलला जाणार आहेत तर त्यांना ते टू व्हीलर भेटणार आहेत. तर त्या टू व्हीलरवाल्यांना त्याच्यात विभागून देणार नाही, पण राहतात की ते 8 गाड्या, त्या 8 गाड्यांमधून ते विभागून देणार त्या 8 मालकांना. 8 मालकांना. बरं, चालतंय. धन्यवाद दादा. शेवटचं काय आकर्षक बक्षीस असणार आहे का ते सांगा सगळ्यांना आम्हाला. एक आपल्याकडे घाटाचा राजा म्हणून एक बक्षीस असतं पूर्ण घाटामध्ये, की ते जे सगळ्यात आतून येणारी गाडी म्हणजे दिवसभरात पूर्ण ह्याच्यात, तर त्याला घाटाचा राजा म्हणून आपण पुकारलं जातं. तर त्यासाठी 11,000 रुपये आणि एक ट्रॉफी दिलेली त्याला. असे 2 घाटाचे राजे आपल्याकडे. पहिल्यात येणार पण घाटाचा राजा आणि त्याच्यात दुसरा पण येणारा घाटाचा राजा. दुसऱ्याला काय बक्षीस आहे? दुसऱ्याला 5,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. बरं, आता महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल ग्रामस्थ आयोजक या नात्यानं? मी सर्वांना एकच विनंती करतो की दरवर्षीप्रमाणे आपण येता सर्व तालुक्यातून, तसंच या असंच सहकार्य आमचं गावात ग्रामस्थांचं राहील. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल यात्रा उत्सवानिमित्त, आखाड्यानिमित्त आणि सेकंदाचा जो आपला छकडीचा घाट आहे त्या संदर्भात? मी एकच आपल्या किवळे गावचा एक ग्रामस्थ म्हणून आज आमच्या ह्या हवेली तालुक्यातल्या पंचकृषीमध्ये सर्वात भव्य दिव्य असा बापदेव महाराजांचा उत्सव आम्ही सालाबादप्रमाणे भरवत आहेत. आणि ह्या बापदेव महाराज उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम असेल, बैलगाडा छकडी कार्यक्रम असेल किंवा जंगी कुस्त्यांचा आखाडा असेल, अशा सर्व कार्यक्रमासाठी मी ह्या सर्व पंचकृषीतील महाराष्ट्रातील कुस्ती शौकीन असेल, बैलगाडा प्रेमी असेल, ह्या सर्वांना मी नम्रतेचा आग्रहाचं आमंत्रण देतो, विनंती करतो तुम्ही या भव्य दिव्य कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी आमच्या किवळे ग्रामस्थांच्या वतीने, सर्व उत्सव कमिटीच्या वतीने सर्वांना मी आवाहन करतो. तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? बाप्पू गातळे. हां, काय सांगाल दादा, आता यात्रा उत्सवानिमित्त बऱ्याच कार्यक्रमांची रेलचेल आहे, काय सांगाल? तर यावर्षी आम्ही छकडीमध्ये आकर्षक बैलजोडी म्हणून सुद्धा इनाम ठेवलेला आहे. दर आता प्रथम आम्ही 3 वर्षानंतर नवीन काहीतरी करण्यासाठी यावर्षी आम्ही आकर्षक बैलजोडी सुद्धा इनाम ठेवणार आहे. की उदाहरणार्थ आपण गावरांमध्ये बकासूर जसा पळतो त्या पद्धतीने नवीन जर गावरान कोणता बैल या भागामध्ये या घाटामध्ये पळाला तर आमच्याकडनं त्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे. काय आकर्षक पारितोषिक असणार आहे? रोख रक्कम आणि चषक हे आम्ही त्यांना देणार आहोत. बरं, चालतंय. धन्यवाद दादा.